नारळी पौर्णिमेला सोनेरी नारळाची उत्साहात भव्य मिरवणूक, पावसाचीही हजेरी. मुरुड येथील महादेव कोळी समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त श्री राधाकृष्ण मंदिरातून सोनेरी नारळाची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. पारंपरिक वेशभूषेतील महिला डीजेच्या कोळी गीतांचा गजर, जयघोष आणि पारंपरिक नृत्यामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. दिवसभर ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी मिरवणुकीदरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाची पर्वा न करता समाज बांधवांनी उत्साह कायम ठेवला. मिरवणुकीनंतर समुद्राला नारळ अर्पण करून कोळी समाजाच्या पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. आकर्षक सजावट केलेला सोनेरी नारळ मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून समाजाची एकता, बंधुभाव आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. नमस्कार, मी कुमारी वैदेही प्रकाश आरेकर, नगरसेविका मुरुड जंजिरा नगर परिषद. तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा नारळी पौर्णिमेचा सण जो आहे तो आम्ही कोळी बांधव खूप उत्साहाने, दिमाखाने, खूप मजा मस्ती करत साजरा करतो. 4 महिने जे कोळी बांधव इथे थांबलेले असतात पावसामुळे जे आमचा जो व्यवसाय आहे तो थांबलेला असतो, तो पुन्हा चालू करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा जो सण आहे तो आम्ही साजरा करतो. तर ह्या सणासाठी आम्ही देवाला समुद्र दर्यासागराला साकडं घालतो आणि आमचे जे पुरुष मंडळी आहेत जे होडी घेऊन मासेमारी करायला जातात त्यांच्या पुढील सुरक्षितेसाठी आणि तसेच ते सुखरूप पुन्हा घरी यावेत या गोष्टीसाठी आम्ही नारळ अर्पण करून त्यांना साकडं घालतो. मी मनोहर गजानन मकू, माझं पद समाजाध्यक्ष, कोळी समाज नवापाडा, त्याच्यानंतरच्या सोसायटीचा अध्यक्ष पण आहे. मला नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे असा आहे की मच्छीमारांचा सगळ्यात मोठा सण नारळी पौर्णिमा. कारण नारळ दिल्याशिवाय आमच्या बोटी किंवा बाहेर जात नाही. हे कित्येक पिढी गेली, ह्याच्यामध्ये पिढी गेली. नंतर हा पहिला प्रथम आमच्या कोळी समाजाचा हा नारळ, त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी नारळ काढायला सुरुवात केली. पण हा आमचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहाने करतो. मोठे सण, करंजा, लाडू, कोण काय काय कुठल्या पद्धतीने सण करत असतात प्रत्येकाच्या घरामध्ये. असा हा नारळी पौर्णिमेचा सण आहे. बोला. ह्याच्यामध्ये नारळी पौर्णिमेचा सण असा यासाठी साजरा करतो की दर्या हा शांत होण्यासाठी. कारण पावसाळ्यापासून मे महिन्यापासून जे तुफानी असते ते नारळी पौर्णिमेबरोबर असते. पण नारळ दिल्यानंतर समुद्र हा शांत होते. हा कित्येक वर्षाचा अनुभव आहे. आणि नमस्कार, मी महेंद्र मनोहर गाडे, जयवाना मच्छीमार सोसायटीचा व्हाईस चेअरमन. नारळी पौर्णिमेच्या थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे नारळी पौर्णिमा सण हा आमच्या कोल्यांचा अत्यंत महत्वाचा सण आहे आणि या सणाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो. आणि नवे सीझन आम्ही मासेमारी सीझन आम्ही खूप वर्षात साजरा करण्यासाठी आम्ही दर्यासागराला साकडे घालून सोन्याचा नारळ अर्पण करून आम्ही हा सण खूप उत्साहात साजरा करत आहोत.